माय माऊली नमस्कार. विविध कथासार महात्म्यामधून ओवीबद्ध पंढरी महात्म्य अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया अभिवाचनाने. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. शिवमणे उमेला गुण, पूर्वी यंत्र सांगितले त्रिकोण. त्या मध्यभागी बिंदुस्थान, ते मुख्य स्थान हरीचे. ते भूमी माझी अद्भुत, गुप्त आहे बिंदू तीर्थ. एक कोशपर्यंत विवर विस्तीर्ण असे, ते अतिउत्तम स्थान. तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन. वैकुंठ भुवन साक्षात, जांबूनद सुवर्णयुक्त. मणिमय नाना रत्नखचित, ते देवालय भूमीत गुप्त. भूवैकुंठ प्रत्यक्षेची, सूर्य प्रवेश झळकत. सिंहासनी विराजित, सहस्रदल प्रकाशवंत. त्यात भगवंत उभा असे, जय विजय तेथे द्वार रक्षित. चारी द्वारे मणिमय खचित, ऐरावतारूढ अमरनाथ. पूर्वद्वारे तिष्ठत असे, दक्षिणेस एम रक्षपाळ. पश्चिमेस वरुण तेजाळ, उत्तरेस कुबेर रक्षपाळ. सावधान उभा असे, शस्त्रदळ पूर्ण ब्रह्म. सच्चिदानंद वेग श्याम, शंखचक्रयुक्त पुरुषोत्तम. कटिकर ठेवून उभा, किरीट कुंडले वनमाळा. सहस्र सूर्याची आकळा, गवगवीत घन सावळा. झाकती डोळे मूर्ती पाहता, पांडुरंग रुक्मिणी सहित. गवगवीत विराजित, तेथे भूवैकुंठ भुवन साक्षात. माझे हृदय भुवन जय, त्या मूर्तीचे करावे अर्चन. त्या भोवती करावे अर्चन, त्या भोवती महासिद्धीचे पूजन. मग कात्यायनी आवरण, भैरव मंडळ पुजावे. माझे गुह्य परमते बिंदुस्थान उत्तम, ते वैकुंठ निजधाम. माझे विश्रांती स्थळ जे का, शिव म्हणे भुवनेश्वरी. ऐक कथा नवलपरी, उत्तर कालिंदीचे तीरी. तप करी विप्र एक, पराशर सरोवर. पुढे आहे यमुना तीर, सुश्रवा नामे द्विजवर. महापवित्र तपस्वी, निष्पाप सात्विक मुनी. परम प्रेमळ भक्त शिरोमणी. धर्म नेम समाधानी, सत्यवचनी सुशील. तो ब्राह्मण झाला निद्रिस्त, स्वप्ने देखिले बिंदुतीर्थ. विराजमान घवघवीत, पंढरी क्षत्र देखिले. सवेची जागा होण, म्हणे स्वप्नी देखिले स्थान. ते म्हणजे दाविल कोण होय ब्राह्मण सद्गतीत. हे कोणापाशी पुसो आता, कोण सांगेल हे वार्ता. मज भेट भगवंता, रमाकांता श्रीहरी. जे जे येती ब्राह्मण, तयासी पुसे वर्तमान. तुम्ही आले तर कोठून, स्वप्नीचे कोण सांगा मज. ब्राह्मण परम प्रेमळ, नयने वाहतसे कोठून. स्वप्नीची कोण सांगा मज, ब्राह्मण परम प्रेमळ. नयने वाहतसे द. तव एक विप्र तात्काळ, येता झाला आश्रमा. मग तयाचे करुणी पूजन, म्हणे येणे झाले कोठूनी. येरू सांगे वर्तमान, दक्षिण दिसेऊन मी आलो. तीर्थे भ्रमत भ्रमत क्षिती, तो देखिले दक्षिण द्वारावरती. तेथे विराजी विठ्ठल मूर्ती, अद्भुत कीर्ती न वर्णवे. भूवैभव भूवैकुंठ पांडुरंग नगर, षोडश वर्ण यंत्राकार. मध्ये विष्णू स्थान पवित्र, अति सुंदर साजिरे. ऐकटाची ऐसे वचन, सुरुश्रव्याने धरिले चरण. म्हणे गुरु तू माझा धन्य, तरी ते स्थान सांग कोठे. मग तो ब्राह्मण बोले वचन, म्हणे उपकार केले मज लागून. मज भेटविला श्री भगवान, ब्रह्मानंदे कोंडल. ऐक दक्षिणे द्वारावती पुरी, पंढरी भूवैकुंठ पृथ्वीवरी. तेथे कैसा आला श्रीहरी, ते सगळं सांगितले. बहुत तीर्थे पृथ्वी ठाई, पर्यसा महिमा कोठे नाही. कुंडलिके विटेवरी पाही, परब्रह्म उभे केले असे. दक्षिण दिसे माझारी, कृष्णा गोदेच्या मध्यंतरी. उभा असे भीमा तीरी, कटावरी ठेवून कर. ऐसे सांगणे जो विप्र, गेला तेथून सत्वर. मग तू श्रवा द्विजवर पंढरीसी पाहतला. चंद्रभागेचे करुणी स्नान, घेतले पांडुरंगाचे दर्शन. जे योगी आस अगम्य पूर्ण, ते बिंदुस्थान पाहिले. बिंदुस्थानी महिमा थोर, त्याचे दक्षिण भागी सुंदर. वापिये कसे परिकर, तेथीचे नीर अमृतमय. कमळे सुंदर विकसती, भ्रमर तेथे क्रीडा करीती. नाना वृक्ष विराजती, तेथीची स्थाने मुक्ती पाहिजे. मध्यरात्री तये स्थानी, गायनाचा मंजुळ ध्वनी. मनमोहे कथा श्रवणी, जे का म्हणी भाविकम. शिळा एक आहे ती स्थळी, त्यावरी विष्णूची पदे उमटली. ध्वज व्रजांकुश मेळी, वनमाळा स्पर्शित असे. पंचकोट देवता वापीमध्ये आहेत आता.
आरती घेऊन तत्वता मध्यरात्री निघताती. बिंदू तीर्थ ओवाळून मागुनी होते निमग्न. अष्टनायिका येऊन नृत्य गायन करिताती. मध्यरात्री सुवास तेथे उठती आसपास. त्या वापित पाषाण भुवस छिद्रमय असती. क्षत्रात मुख्य पांडुरंग स्थान. 20 कोटी देवदान श्री विठ्ठलासी ओवाळून. करीती पूजन मध्यरात्री तेने सुवासे करुण. परिमळत वघे गगन किन्नर करीती गायन. पुण्यवंत घरी ऐकती देवांगना मिळुनी सकळ. पाहती श्रीहरीचे मुखकमळ अध्यापी दीपांचे जाळ. भाविक जन देखिती त्याचे ईशानेशी लक्ष्मी तीर्थ. जे पुरी वर्णिले अद्भुत तेथे द्वारके होणी भगवंत. रुक्मिणी प्रती समजावू आला प्रल्हाद नारद भीष्मदेव. विभीषण बळी हनुमंत उद्धव पूर्ण धरुणी दृढभाव. लक्ष्मी तीर्थी तपकरीत तेथे वाळवंटी पाषाण. शंख चक्राकार पूर्ण शिवरूपे संपूर्ण. भूमी जाणते ते असे बिंदू तीर्थाचे पूर्व दिशेची. रामेश्वर लिंग तेजोरासी पूर्वी सर्व कामनेशी. सीता वल्लभे स्थापियेले तेथे करिता अनुष्ठान. त्रिमासात सिद्धी होय पूर्ण पुढे कौशल्या तीर्थदान. तेथीची पाषाण जिवे एसे त्या पुढे व्यासेश्वर. दिव्य लिंग ते सुंदर तपकरी व्यास मणीश्वर. सरस्वती तीर्थ त्या पुढे जिवे सारिके पाषाण. तेथे करिता अनुष्ठान त्रिमासासी सिद्धी होय पूर्ण. वागेश्वरी तीर्थ असे त्यापुढे शिवलिंग शोभाकर अभंग. तेथेची अनुष्ठान सवेग मृत्युदुरी होय पै. त्यापुढे दामोदर तीर्थ तेथे अनुष्ठान करी रमनाथ. त्यापुढे चूडलिंग अद्भुत दर्शने दोष नासती. पुढे पाशुपत तीर्थ स्वयंस्थापिती रघुनाथ. जेथे आहे मोक त्वरित शुद्ध वदन झाला तो. त्या तीर्थी करिता स्नान होय पूर्ण जन्मजन्मीची आठवण. पुढे चक्रतीर्थीचे दर्शन घेता पापनुरेची. गरुडे वासुकी धरिला तो विष्णूने तोषविला. तेथे वागेश्वर झाला विष्णूने स्थापिला ते स्थळी. पुढे महालिंग कोटेश्वर स्वयंस्थापी युधिष्ठिर. त्याचे दर्शने उद्धार प्राणीमात्रासी होय पै. ऐसे पांडुरंगाचे क्षेत्र षोडश वर्ण यंत्राकार. त्यामध्ये तीर्थसाचार असती अपार न वर्णवती. शिवमणे कात्यायन ऋषी त्याने पंढरीचे पूर्वस्त्री. देवी स्थापिले निश्चयसी कात्यायनी नाम तिचे. तेथे करिता अनुष्ठान सर्व संपत्ती पाविजे पूर्ण. पुढे कुंडला देवी जाण कुंड ऋषींनी स्थापिली. पुढे धर्माक्षी नामशक्ती तिचे दर्शन घेता निश्चिती. महावर दायिनी भाग्यदाती तेथे प्राणी आरोग्य होय. दरिद्र भंजना देवी ऋषींनी स्थापिली बरवी. पुढे सप्रभा देवी पराशरे स्थापिली. तेथे करिता अनुष्ठान त्रैलोकीचे होय ज्ञान. पुढे कल्याण देवी जाण तिचे दर्शने कल्याण होय. अनंत शक्तीची स्वामिनी ती मुख्य जेथे रुक्मिणी. तिचा प्रकार चक्रपाणी उमा विष्णुनी देवी पाहत. पुढे ज्ञान प्रभा देवी सत्य वशिष्ठ मुनी स्थापित. खडंगधारिणी अद्भुत दर्शने समस्त दोष नाशती. विधीने निर्मिले शक्ती तिचे नाम रत्नावती. पुढे पंढरीस आली जाणनेची ती. भेटावया हरी ते घेऊन या रत्ने बहुत. ते पंढरीस जव येत तो रत्ने देखील अद्भुत. भूमी सकल रत्नाची वाळवंटीचे कडे समस्त. तेही रत्नमय दिसती सत्य. मग लाजली ती येत येत मग राहिली देख देतेची. देवी पाशी करिता अनुष्ठान पुत्र होती जैसे रत्न. पुढे चंद्रकांता देवी जाण घेता दर्शन सुख होय. कुमारी देवी तयाजवळी पार्वतीने पूर्वी स्थापिली. कुंजर मारुणे राहिली ती स्थळे रक्षित. ती अवलोकिता कुमारी महामारी पीडा न करी. अनुष्ठान करिता द्वारी मुखियासी वाचा फुटे. कवित्वासी होय स्फूर्ती ऐसे ते देवीची कीर्ती. विंध्याचळाची महाशक्ती शिवे तेथे स्थापिली. शिवमणे पार्वती रक्षावया क्षत्राप्रती. भैरव स्थापिले निश्चिती कोण कोठे ते ऐक. पूर्वी एक विख्यात भूपती भृगु नामे त्रिजगती. परमधर्मिष्ठ पवित्र क्षिती. शांतदांत महाराज तो. त्या भृगुराये जाण केले साठी महायज्ञ. ऐसे देवी जे जाणून वैभवपूर्ण रायाचे. त्याचे यागासी विघ्न आरंभी सहस्रनयन. महाभैरवाचे स्थान विघ्ननाशक राये केले. जेथे जेथे यज्ञ केले तेथे तेथे भैरव स्थापिले.
जय विघ्ने संहारती सकळे बळीरा पूजा देताची काळ भैरव जाण करी मा भैरव निवारण मा प्रयत्ने करून सकळ संकटे दूर करी सकळ भावा अधीनाथ तो कपाल भैरव निश्चित जे कोणी अनुष्ठान करीत ते युक्ती दिसती भैरव जिते पूजिता चंड भैरवासी नाश होय सकळ विघ्नासी उन्मत्त भैरव क्षत्रपाळासी शिवे निश्चिती स्थापियेली पूजिता चंड भैरवासी भीषण भैरव क्षत्र रक्षणासी शिवमणे करी आपणासी पिनाक बळ सिद्धेर्थ कल्याण भैरव आराधन तव ऋषी करी आपण परम तेजस्वी प्रलय अग्न कि तेज लक्ष विजांचे जय भक्ती भावे पूजिती सकळ सिद्ध प्राप्त होती सुवर्ण भैरव निश्चिती ईशान्य कोणी रक्षित त्या भैरवांचे घेता दर्शन गृही होय धनधान्य संहार भैरवांचे आराधन करिता शत्रू संहारती ऐसे भैरव आवरण पंढरी वेष्टीत जाण मध्ये पांडुरंग निधान कुंडली कवरद जो जितुकी अनिक देवसती चितुके नेते पंढरी सेती त्रिकाळ दर्शन घेती रमापती विठलाचे रात्री दीपांचे झळाळ आकाशी दिसती ज्वाळ महादेवतांचे कल्लोळ येती हरिदर्शना बहुकाळीचे अधिक्षत्र सकळ दैवतांचे माहेर सर्व संतांचे निजवर ते पंढरपूर जानपा हरिदर्शनानिमित्त भाव धरुणी येती सकळ देव यात्रा रक्षी भीमसेन भैरव अन्याय सर्वदा करू न शकरी मुख्य ते पांडुरंग स्थान तेथे न करावे आरोहण तेथे करिता विघ्न भैरव शिक्षादार करीती इंद्राचा गंधर्व एक विमाने बसनियाद एक हरिस्थळावरी मूर्ख अंतरिक्ष तो आला हरिप्रसादावरी विमान देखता भैरव क्षोमला जाण म्हणे मूर्खा जाई एकीकडून मर्यादा पूर्ण धरी का परी तो न ऐकीची उन्मत स्तबळ परम क्षोमला क्षत्रपाळ मग दंडे तोडून तात्काळ विमान काली पाडिले औटकटिका पूर्ण महादिला तो पाश घालून मग तेने केले स्तवन म्हणे बंधन सोडी माझे म्हणे मी तुझ अनन्य शरण उभा ठाकुला कर जोडून मोड मी अन्यायी पूर्ण न कळत विमानावरी आले मग भैरवे कृपा करून तो गंधर्व दिला सोडून मग विमानारूढ होऊन स्वस्थानासी पतला जे अन्याय करीती अखंड त्यासी भैरव मारिती प्रचंड क्षत्री दृष्ट कृत आचरती मूढ त्याशी दृढ विघ्न करीती गंधर्व भैरवे पाडिला भूमी ही कथा नाही या महात्मी स्कंद पुराणाचे महात्मी अलोकावे ते असे पुढे असे त्रिवेणी महात्म्य अत्यंत गोड हे उत्तम श्रवण करा तुम्ही सप्रेम ब्रह्मानंदे करुणिया श्रीधर स्वामी ब्रह्मानंद निज भक्त हृदया अरविंद निज जन चातक जलद कृपा दृष्टी करीतसे इति श्री पांडुरंग महात्मे सुंदर पद्मपुराणीचे परिकर आपणे से सांगे त्रिनेत्र चतुर्थ अध्याय गोड हा श्री रंगार्पणमस्तु शुभम भवतु श्रवण केले तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहा.